आजच्या मिसाचे हेतू वडिलांच्या आत्म्यासाठी देणार मार्गारेट नाझरेट डाबरे, फिलिप स्टीफन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार फातिमा डिसोजा. रविवारच्या मिसाचे हेतू मातृपितृ दिनानिमित्ताने सर्व आईवडिलांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून देणार अनामिक. पॅट्रिक फिलिप परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार लवी आल्बर्ट फर्गोस. मधल्यान पॅट्रिक परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार लवी आल्बर्ट फर्गोस. सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, साजरा करूया परमेशा स्मरणा. पसराया निवडलेली प्रभुराया, प्रकाश ज्योती पसराया निवड केली प्रभुराया. अखंड करण्या तुझीच सेवा मजला वरदान, तुझ्या कृपेची मजवर राहू दे. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. परमेशा स्मरणा, परमेशा स्मरणा. शांत राहूया. या मिसामध्ये सहभागी होण्या अगोदर आपली तयारी करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत जेम्स, ज्याला आपण मराठीमध्ये याकोब बोलतो, या संताचा सण साजरा करीत आहे. आजच्या दिवशी वाचन एकच, परमशाला गायलं जाते आणि संताच्या स्मरणार्थ आज हे तांबडे कपडे आहेत. कधी कधी पांढरे कपडे असतात. मॅरी मॅग्दलिनच्या वेळेला पांढरे कपडे होते, पण आज तांबडे कपडे आहेत. कारण संत जेम्सने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगता सांगता आपलं रक्त सांडलं, म्हणजे त्याला रक्त साक्षीत्वाचं मरण आलं. पण जी वाचनं आहेत ती रोजची नाही आहेत. आपण बघतो आता इर्मया पुस्तकातून वाचनं आहेत. अगोदर मिखाचं होतं, त्याच्या अगोदर होशियाचं होतं. पण आजचे वाचन आहे ते कोरिन्थीकरास पत्रामधून घेतलेले वाचन आहे. आणि शुभवर्तमानसुद्धा वेगळंच आहे. म्हणजे संत जेम्स ह्याच्यावरती ते आहे. लक्षात ठेवायचं, संताचा सण असला की वाचन एक, फक्त परमेशाला कपडे वेगळे आणि फादरांच्या ज्या पुस्तकामध्ये प्रार्थना आहेत याला मिसा ग्रंथ बोलतात, त्या प्रार्थनासुद्धा रोजच्या नाहीत, तर आज संतांच्या सगळ्या प्रार्थना केल्या जातील.
आपण थोडा वेळ शांत राहूया आणि संत जेम्सच्या मध्यस्थीने तसं त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवता आपलं रक्त सांडलं, तसं आपण सुद्धा या भूमीवर, या पृथ्वीवर प्रभूचं कार्य करूया. आपल्या पापांची आठवण करूया आणि या मिसामध्ये सहभागी होण्या अगोदर शांत राहून क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापी आमोची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक आमुसा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दावुनी क्षमा करो. अन्ना अपनाला शाश्वत जीवन तया कडुनी मिळत राहो. तथास्तु. परम ईशाला स्वर्गांतर गौरव सजनाना देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा हो गावा मुखिनी का. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नामउनी मान हो तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीश प्रभु येशू ख्रिस्ता एकुल्याच्या सुता गुणवंता. जनकनंदन परेश को करा. प्रभु दुःख हरा परमेश्वर. दयेच्या सागरा जग पापहारी. दयामावरी करी त्वरा. पतित पावन जग पापहारी. प्रार्थना स्वीकारी अनाथाची. बैसाला पित्याच्या उजव्या हातासी. तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या बैसेश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर हे
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बाबा, संत याकोबाच्या रक्त साक्षीत्वाने तू आरंभीच्या ख्रिस्त सभेचे कार्य पवित्र केलेस. त्याच्या श्रद्धेमुळे आम्हाला धैर्य दे व त्याच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सामर्थ्य मिळो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पॉलचे करिंथकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. यावरून परम सामर्थ्य आमचे नव्हे तर देवाचे आहे हे सिद्ध होते. आम्हावरून चोहूकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूकरता सदाचेच मानाच्या हाती सोपवलेले आहोत. यासाठी की येशूचे जीवनही आमच्या सर्व मर्तदेहात प्रकट व्हावे. आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालवते. मी विश्वास धरला म्हणून बोलतो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हाला उठवेल आणि तुमच्याबरोबर सादर करेल. सर्व काही तुम्हाकरिता आहे. यासाठी की पुष्कळ जनाच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनाला साधनीभूत व्हावी. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. आपला प्रतिसाद. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. शोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने आणि आमची जीभ जयघोषाने भरली. प्रतिसाद. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी महत्त्व कृत्य केली आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी महत्त्व कृत्य केली आहेत त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. प्रतिसाद. जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. हे परमेश्वरा, नैगब येथील ओढ्याप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण. जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. प्रतिसाद. जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित
शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. जब्दीच्या मुलाच्या आईने आपल्या मुलासह येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. येशून तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या 2 मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने तुमच्या डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. येशूने त्यांना म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, व माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे हे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या दोघा भावाचा राग आला. पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, परराष्ट्रीवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात आणि मोठे मोठे लोकही अधिकार करतात. हे तुम्हास ठाऊक आहे, तसे तुम्हामध्ये नाही. जर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचं शुभ वर्तमान तुम्ही ऐकलं. जब्दीच्या मुलाची आई, खरं पाहिलं ती जब्दीची बायको, पण काय सांगितलेलं आहे? जब्दीच्या मुलाची आई. जब्दीची बायको नाही सांगितली. का बरं? कारण तिची 2 मुलं येशूचे खास प्रेषित होते, म्हणजे पेत्र, याकोब आणि योहान. या तिघांना आपल्या 12 प्रेषितामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष असं महत्त्व दिलं होतं. ते कुठे दिसून येते? जेव्हा येशू दुःखामध्ये होता गेत्सनी बागेमध्ये, तो 12 जणांना घेऊन जातो, पण या तिघांना घेऊन पुढे जातो. जेव्हा येशूचं रूपांतर झालं त्या पर्वतावर, तेव्हा सगळे होते, पण या तिघांना घेऊन येशूवरती गेला. आणि जेव्हा यायरीच्या कन्येला मरणातून उठविलं तेव्हा येशूने या तिघांना आपल्याबरोबर नेलं होतं. म्हणजे गौरवाचा प्रसंग, आनंदाचा प्रसंग आणि दुःखाचा प्रसंग. ते सूचित करण्यासाठी ती कोणाची आई आहे? जब्दीच्या मुलाची आई असं सांगितलं जाते. खरं पाहिलं तर तिचे काही जण म्हणतात की ती चुकीचं मागण्यासाठी आली होती. काही जण सांगतात ती बरोबर मागायला आली होती. माझ्या 2 मुलाने एकाने येशूच्या उजवीकडे आणि येशूच्या डावीकडे बसावं अशी तिची इच्छा आहे. चांगलं आहे. एक ही आई आहे, ती येशूकडे काय मागते? की तुमच्या उजवीकडे आणि डावीकडे माझ्या 2 मुलाने बसलं पाहिजे. आणि ती हेरोदची बायको, ती आपल्या मुलीसाठी काय सांगते? योहान बाप्तिस्ताचं शिर माग. म्हणजे ही आई हेरोदिया आपल्या मुलीला वाईट वळण लावते, खून करायला. पण इकडे ही आई आहे, ही काय सांगते? प्रभूजी, माझी मुलं तुमच्या जवळ असू द्या, तुमच्या सहवासामध्ये असू द्या. तिचा हेतू चांगला आहे का वाईट नाही. काय म्हणतात? नाही, ती अधिकार मागायला आलेली आहे. असं सांगतात की ती पवित्र मरीची कोण आहे? बहीण मानली जाते, असं काही जण बायबल पंडित म्हणतात. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा चमत्कार करत आहे. येशू हा महान आहे. आणि त्या महान प्रभू येशू ख्रिस्तानंतर कोण महान असले पाहिजेत? माझी 2 मुलं काय झाली पाहिजेत? त्याच्या राज्यामध्ये अधिकार त्यांनी गाजवला पाहिजे. असं वाईट हेतू. आणि हाच वाईट हेतू धरून ते 11 दुसरे जण 10 जण आहेत ना, ते रागावतात. पण येशू काय सांगतो? सेवा करायला. खरं पाहिलं तर जी पोझिशन, जी जागा त्याची आई येशूकडे मागते, येशूने प्रत्यक्षात दिली नाही. पण जर तुम्ही बघितलं
की 12 प्रेषितामध्ये पहिला कोण मेला? संत जेम्स. पहिला रक्तसाक्षी होण्याचा मान कुणाला मिळाला? संत जेम्सला. 12 प्रेषितामध्ये आहे, हां, लक्षात ठेवायचं. परंतु शिष्यामध्ये पहिला कोण मरण पावला? पहिला डिक्कन स्टीफन होता. पहिला डिक्कन स्टीफन. पण हा कोणी निवडला होता? या 12 प्रेषितांनी निवडलेला होता. कशाला निवडला होता? त्यांची कामं वाढत होती, ते सुवार्ता सांगत होते आणि अनेक गोष्टी होत्या. पैशाचा व्यवहार, प्रशासक होतं, ते कोणी बघायचं. म्हणून या 12 प्रेषितांनी काय केलं? 7 डिकन निवडले होते. त्यामधला पहिला कोण मरण पावला? संत स्टीफन. कधी कधी गैरसमज होतो. कोणाला वाटते संत स्टीफन पहिला मरण पावला, कोणाला वाटते संत जेम्स पहिला मरण पावला. पहिला मरण पावला कोण आहे? येशूच्या जन्माच्या नंतरच. कोण मरण पावला? कारण येशूचा जन्म 25 डिसेंबरला आणि 26 डिसेंबरला संत स्टीफन रक्तसाक्षी झाला. म्हणजे डिकन स्टीफन पहिला मरण पावला. तो डिकन हा कोण? हा प्रेषित. प्रेषितांमध्ये पहिला मान मरण्याचा संत जेम्सला मिळाला. आणि सर्वात शेवटी कोण मरण पावला? योहान मरण पावला. 12 प्रेषितांमध्ये सर्वात शेवटचं मरण 105 मध्ये संत योहान. हा येशूचा कोण होता? प्रिय शिष्य संत योहान. आणि जेम्स म्हणजे असं बघितलं तर येशू ख्रिस्ताने साहजिकच पहिला आणि शेवटचा म्हणजे एक उजव्याला बसवलं, एक काय केलं? डाव्याला बसवलं. आता हे कोण होते? हा याकोब कोण होता? हा जब्दीचा मुलगा. हा काय करत होता? हा मासेमारी करत होता. कोणाबरोबर? आपल्या वडिलांबरोबर. ह्याची पीटर आणि पीटरचा भाऊ आंद्रिया ह्यांच्याबरोबर भागीदारी होती मासेमारीमध्ये. येशू ख्रिस्ताने त्यांना निवडलं, या चौघा भावांना निवडलं. म्हणजे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि जेव्हा पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला तेव्हा या संत याकोबाने, संत जेम्सने जेरुसलेमेमध्ये अशा प्रकारे सुवार्ता घोषित केली की तिकडचा राजा हेरोद अग्रिपा घाबरला. कारण संत जेम्स प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये एक मोठा आधारस्तंभ मानला जात होता आणि प्रथम 1942 मध्ये त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याचं काय केला? शिरच्छेद केला. कोणी केला? हेरोद अग्रिपा. परंतु आपली ख्रिस्ती परंपरा आहे, 9व्या शतकापासून ती सुरू झालेली आहे की संत जेम्सने स्पेन देशामध्ये सुद्धा सुवार्ता घोषित केलेली आहे. म्हणून त्याला स्पेन, त्याला चिली, त्याला यात्रेकरू आणि जलप्रवासी आहेत या सर्वांचा आश्रयदाता संत म्हटलं जाते. मध्ययुगामध्ये त्याची भक्ती एवढी वाढली होती की त्याच्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी लाखो लोक जायची. परंतु आज जर संत जेम्सच्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायची असेल तर पोप साहेबांची परवानगी लागते. सगळे जाऊ शकत नाही. कॉम्पेसेला स्पेन या ठिकाणी त्याची काय आहे? तीर्थक्षेत्र आहे. पोपची परवानगी लागते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, याकोब संत जेम्स जो आपल्या आगाशी धर्मग्रामाचा आश्रयदाता संत आहे, संत याकोबोने मोठ्या धैर्याने येशूची सुवार्ता घोषित केली. ती धैर्य तो आशेचं प्रतीक आहे. पीटर विश्वासाचं प्रतीक, याकोब आशेचं प्रतीक आणि योहान प्रीतीचं प्रतीक. विश्वास, आशा आणि प्रीती. त्या मधला कोण? संत याकोब मधला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जशी त्याने आशा ठेवली तसं त्याने धैर्याने मरण पत्करलं, धैर्याने सुवार्ता घोषित केली. तसं करण्यास आपल्याला कृपा मिळावी. आणि संत जेम्सच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. आमेन. थोडं शांत राहूया. संत जेम्सच्या मध्यस्थीने आपल्या सगळ्या विनंत्या, हेतू, ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, जे आपली मुलं मुली अभ्यासानिमित्त परगावी परदेशी आहेत, ज्या ठिकाणी आहेत सुखी असावेत. बंधू आणि भगिनीसुद्धा कामानिमित्त परदेशी आहेत, त्यांचंसुद्धा संरक्षण व्हावं. जे क्वारंटाईनमध्ये आहेत ते बरे व्हावेत. जे आजारी आहेत त्यांना चांगलं आरोग्य मिळावं. चांगल्या पावसासाठी ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती चांगली व्हावी, त्यासाठी आपल्या चर्च बांधकामासाठी आणि आपल्या सगळ्या हेतूसाठी संत जेम्सच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आमेन.
बंधू आणि भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ प्रभू परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, संत याकोब हा तुझ्या यातनेत आणि मृत्यूत सहभागी होणारा पहिला प्रेषित ठरला. त्याच्या स्मृतीच्या पवित्र दिवशी तुझ्या पुत्राच्या तारणदायी यातनेने आमची पापे धुवून काढ व आमचे हे बलिदान स्वीकारनीय कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितांमार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्यांचे संरक्षण करीतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायनवृद्धांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही मोठ्या आनंदाने तुझे गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभूने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर, हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यानं व ख्रिस्त वास झाली तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचे पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. येशूच्या शब्दात परमेश्वराकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या लोकांच्या श्रद्धेकडे पहा. आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूची शांती देऊया. जगाची पापे करशी हरण, येशू कर तू अति पावन. आम्हा दे प्रभू तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करशी हरण, येशू कर तू अति पावन. आम्हा दे प्रभू तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करशील हरण, येशू प्रभू अति पावन. आम्हा दे प्रभो तुझ्या शांतीचे वरदान. आम्हा दे प्रभो तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापी दूर करणारी हे परमेश्वराचे कोकरू पहा. प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या पवित्र बलिदानात सहभागी झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सध्याच्या आणि भावी जीवनात सर्वांचे संरक्षण देणे. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बाबा, प्रेषित याकोब याचा सण साजरा करीत असताना आम्ही मोठ्या आनंदाने हा पवित्र ख्रिस्त प्रसाद स्वीकारला आहे. त्याच्या प्रार्थनेमुळे तुझ्या सहाय्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. त्या संत जेम्स प्रमाणे जीवन जगण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषतः बांधकामासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदार हस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना आशीर्वादित कर व आमच्या धर्मग्रामाची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करीतो. तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ दे. आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलाने व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. नमो मारिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर दान. पावन मरिये, देव माता तू आम्हा जवळी कर आता आणि मृत्यू समयी. पवित्र कुटुंब आमचा आश्रय आम्हासाठी विनंती कर. संत जेम्स आम्हासाठी विनंती कर. संता